दिवसाचा जर विचार केला हॅलो तर निश्चितच कृषी एलम बदलापूर संघ लेट आलाय त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी मिळेल कारण काल सुद्धा एक संघ लेट आला होता कोणचा काल सुद्धा एक संघ लेट आला होता त्याला आम्ही 5 धावांची डबल पेनल्टी दिली होती यावेळेस आयोजकांनी विचार केला निश्चितच कारण सामना संपून जवळजवळ 25 मिनिटं झाल्यात त्यामुळे आपण या ठिकाणी हजर नव्हता कारण विपक्षी संघ लवकर हजर होता शिरगाव संघाला काल आम्ही 5 धावांची पेनल्टी दिली होती त्यामुळे आपल्याला सुद्धा या ठिकाणी 2 धावांची फक्त पेनल्टी दिली जातोय तर सामना असेल चेंज द गेम वडवली विपक्ष कृषी एलम बदलापूर या 2 संघामध्ये तर आज स्पर्धेचा 4था दिवस पाहतोय उद्या अंतिम दिवस असेल मात्र सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय झाले ते मात्र पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये आपल्या होम ग्राउंड वरती क्रिकेटची दादागिरी प्रस्थापित केली तो संघ होता भोनोली संघ त्याचबरोबर चिखलोली ठाकूरपाडा संघ दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर नेवालीपाडा आणि खांदेश्वर गोरपे संघ हे दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचले होते आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर कापरी सिद्धी पाले आणि गावदेवी काकडवाल हे 6 संघ 3 दिवसामध्ये सुपर 8 साठी क्वालिफाय झाल्यात मात्र आज कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होईल कारण आज आपले 8 संघ नसीब आजमावतात पहिला सामना झालाय मानेरे विपक्ष वसार दुसरा सामना बदलापूर विपक्ष चेंज द गेम वडवली तिसरा सामना असेल सरवली विपक्ष माडस चौथा सामना सोनारपाडा विपक्ष तुर्बे पाचवा सामना असेल अंजूर विपक्ष वाडेगर आणि 6वा सामना असेल खांबालपाडा विपक्ष एसएन फोर्ट दिगोडे तर आजचे लॉर्ड्स आहेत तर सामना सुरू होते पहिला चेंडू गोलंदाज कुणाल पहिला चेंडू विशाल साठी होता लेग स्टंपला चेंडू भिरकावून द्यायचा होता मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलं जातंय पहा या ठिकाणी जवळजवळ 9 क्षेत्ररक्षक एकत्र झाल्यात अपील करण्यासाठी एवढं स्ट्रॉंग अपील होतं मात्र चेंडू लेग स्टंपला फेकला होता स्ट्राईकला पाहतो विशाल पाटीलला नॉन स्ट्रायकिंगला ऋतिक पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये तर जो स्क्रीन समोर आमच्या कोणी उभे राहू नका प्लीज खाली वरती कॅमेरा आहे हा चेंडू यावेळेस मात्र आक्रस दी लाईन केल्याचं होतं चेंडू जातो या तडम्यांच्या दिशेला आणि हा मात्र 22चा चौकार पाहायला मिळतोय 4 धावा मिळतात त्या मात्र चेंज द गेम वडवली संघाला निश्चितच पहिला चेंडू अतिशय चांगला होता त्याच्यावरती स्ट्रॉंग अपील केलं होतं मात्र दुसरा चेंडू 22चा चौकार मिळतोय खातं खुलं केलं जातंय संघाचं 4 या धावसंख्येवरती हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढतोय नो मॅच स्टँडर दॅट्स फॉर रन फर्स्ट बाउंड्री इन विशाल पाटील तर बघा या ठिकाणी
तर या ठिकाणी पुढचा सामना असेल सरवली विपक्ष महाराज या दोन संघामध्ये. जर सरवली संघ तर निश्चितच याच्यातून जिंकेल त्याचा सामना गावदेवी वसारशी होईल. हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू फेकला आहे, मात्र सुरुवातीचे 4 चेंडू खराब फेकले, त्याच्यानंतर 2 फलंदाजांना बाद केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगला कमबॅक पाहायला मिळाला क्रिशाल बदलापूर संघाच्या वतीने. मात्र धावांचा वेग पाहिला तर धावा झाल्यात दापणकावरती 35 धावा 2 षटकाच्या सांगतेनंतर. अतिशय चांगला स्टार्ट दिला होता, त्याच्यानंतर आरबने 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती 2 धक्के दिल्यात आणि त्याच्यातून मात्र वडवली संघाला सावरावं लागेल. 2 फलंदाज बाद झाल्यात, 35 धावा दापणकावरती. पाहायला मिळतात निश्चितच गोलंदाज आसिफला पाहतोय आपण. 3रं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने. लेग स्पिन गोलंदाज करणारा गोलंदाज पाहतोय. तर 3रा गोलंदाज पाहतोय आसिफला. राऊंडी विकेट, फिरकीचा जादूगर, नॉन स्ट्राईकला फलंदाज कमलेश पाटीलला. डावखुरी हाताचा फलंदाज. आता यावेळेस या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल, जी स्टार्ट करून दिली होती विशाल आणि त्याच्यानंतर ऋतिक पाटीलने. तर त्याच्यावरती पाया रचलाय, कलश चढवावा लागेल तर 2 फलंदाजांना. राऊंडी विकेट येत असताना 3रं षटक. पहिला चेंडू होता तर नवीन फलंदाज प्रवेश मैदानामध्ये येतोय. स्ट्राईकला मात्र विकास. आज निराशा निश्चित केली आहे या ठिकाणी कमलेश पाटीलने. तर नेहमीच चांगली फलंदाजी करताना बऱ्याच वेळा त्याला पाहिलं जातं. 3ऱ्या क्रमांकावरती येतात, कधी 4थ्या. मात्र जेव्हा जेव्हा ते मैदानामध्ये येतात चांगली फलंदाजी, कारण डावकरी हाताचा फलंदाज होता. यावेळेस आसिफचा चेंडू समजला नाहीये आणि फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. स्ट्राईकला विकास पाटीलला पाहतोय. हा चेंडू एज लागली होती, शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षण केलं जातोय. त्या ठिकाणी मात्र नन्ना सेक होते, थोडस निश्चितच त्या ठिकाणी इंजुरेट झाल्यात, कारण वेगाने चेंडू त्यांच्याकडे गेला होता. त्यामुळे 1 धाव मिळत होती या संघाला, जी गोलंदाजी पहिल्या 2ऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. मात्र 3ऱ्या षटकात पाहता अतिशय चांगली गोलंदाजी आसिफची गोलंदाजी करत असताना प्रवेश प्रथमच स्ट्राईक वरती. मात्र प्रचंड हवेचा वेग पाहू शकता मैदानामध्ये. राऊंडी विकेट गोलंदाजी वरती येत असताना पहिला चेंडू होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र येतो या मॅडमला. 1 धाव 1 आणि 1च धाबेवरती समाधान व्यक्त केलं जातंय. बघा या ठिकाणी कमबॅकची आशा होती, मात्र ती कमबॅक या ठिकाणी मी म्हणेन साधतोय तो मात्र बदलापूर संघ. कारण शेवटच्या जर पाहिलं तर 10 चेंडूंवरती मात्र 30 धावा आल्या होत्या, 35 धावा आल्या होत्या. मात्र त्याच्यानंतर
जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा कमबॅक पाहायला मिळतोय. विकास मात्र चेंडूला बिरकावून देतोय. गॅप मध्ये चेंडू तर चौकाराला निश्चितच चांगला प्रयत्न केला होता, मात्र चेंडू त्याच्या आवाग्याच्या बाहेर गेलाय. अगोदर जेलवरती आल्यात, नंतर पाठीमागे सरकले. हा चेंडू फ्लाइंग लेगला ग्रान्स करायचा होता. एक धाव एकवटण्याचा प्रयत्न आणि एक धाव एकवटली जातोय बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव मिळतोय, ती मात्र संघाला 42 धावांपर्यंत पोहोचला. तिसरे षटक मार्गदर्शन क्रिशालेम बदलापूर विपक्ष चेंज द गेम वडवली. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची राऊंड विकेट. अशी पुन्हा एकदा चांगला चेंडू ड्राईव्ह करतो. चेंडूला ऑन साइडला डिमेड विकेटला कापडीच्या साहाय्याने एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि या ठिकाणी षटक समाप्त होतोय. तर 3 षटकांच्या सांगतेनंतर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी स्कोर कार्डवर तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 43 धावा धावफलकावरती आल्या. प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये अतिशय चांगल्या स्थितीत होता वडवली संघ. आता तिसऱ्या षटकात पाहतोय पुन्हा एकदा फार कमी धावा मिळवायला मिळाल्या. फक्त 8च धावा दिल्या. जरी सुद्धा चौकार आला तरी सुद्धा 8 धावा पाहतोय. शेवटचं षटक गोलंदाज अनिकेत कुलकर्णी. चला जास्त वेळ करू नका, अद्याप बरेच सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण शेवटचं षटक असेल. स्ट्राईकला पाहतोय प्रवेशला. तर शेवटच्या षटकामध्ये धाबा कुटाव्या लागतील, धाबा जमवायला लागतील. पुल्यांचा चेंडू होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र स्ट्राईकला रोटेट करायचं होतं आणि अशा वेळेला फलंदाज प्रवेश बाद होतोय. पंच मात्र नोचा इशारा करतात. या ठिकाणी आउट नोचा इशारा केला गेलाय आणि फ्री हिट असेल. एक धाव तर मिळेल निश्चित या ठिकाणी वडवली संघाला. मात्र संधी असेल ते विकाससाठी. तर नवीन फलंदाज कल्पेश जातो, कारण पुलटाचा चेंडू फेकला होता. मी म्हणाल जर या चेंडू बॅटच्या पाट्यात आला असता तर निश्चितच मोठा फटका पाहायला मिळाला असता. 4 किंवा 6 धावा मात्र दैव बलवंतर म्हणावे लागतील या ठिकाणी आणि एकच धाव मिळतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज कल्पेश पाटील आणि फ्री हिट. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांच्या वतीने. पंच निरंजन सर तर स्क्वेअरलेगचे पंच फिरोज खान सरांना पाहतोय आपण. गेले 4 दिवस सातत्याने चांगली कामगिरी करत असताना मोठा फटका केलता गॅप मध्ये.
त्या ठिकाणी कुणाल पेंडकर होते, मात्र त्यांना प्रयत्नांना यश लाभत नाहीये आणि या 6 धावा मिळतात त्या विकासला. तर 50 धावा लागल्या चेंज गेम वडवली संघाच्या 50 कंप्लीट होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू गॅप तर 54 धाबा लागल्या धावपळकावरती. या षटकात मात्र पाहतोय आपण धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंपला होता, पंच वाईड चिकून करतात. आणखीन एक धाव मिळतोय ती मात्र या संघाला. आता मात्र शेवटच्या षटकात विकासने आक्रमक पवित्र घेतलाय, कारण फार 2 षटकात चांगली धावा होत्या. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकात मात्र फक्त 8 धावा आल्यात आणि आता मात्र पाहायला मिळतोय या षटकामध्ये क्लीन बॉल. निश्चित नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. शुभम पाटीलला पाहतोय मैदानावरती. 2 फलंदाज नौक्यात. विकासने मात्र चांगली फलंदाजी केली होती, त्याच्यानंतर लगेचच बाद झाला. शेवटच्या षटकामध्ये पाहतोय आपण हा चेंडू डीपेक्षा का मागणं पाहायला मिळतोय, कारण शेवटचं स्लॉगरचं षटक आहे. मात्र या षटकामध्ये बऱ्याच वेळा हाणामारी पाहायला मिळतोय. तर अशा वेळेला पुल्लेंचा चेंडू या गोलंदाजाने दिशेवरती नियंत्रण नाही आहे. सी फॉर कंट्रोल करायला पाहिजे होतं, ते करता आले नाहीये. पुल्लेंचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो चेंडूला. तर 64 धाबा पाहायला मिळतात. 64 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तर प्रथमेशजी तर 64 धाबा झाल्यात. 65 धाबेचं लक्ष्य टार्गेट असेल ते मात्र क्रिशाल बदलापूर संघासाठी.
सुनीलजी भगत साहेब यांचे सुपुत्र प्रथमेश सप्लाय 64 धाबा आणि प्लस 2 केलं तर 66 धाबा होता 67 धाबा थँक्यू जगदीश. बघा 67 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आणि 67 धावा चेस करण्यासाठी आणि या 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रिशा 11 बदलापूर टीमचे पथक रवाना झाल्यात. आपण बघू शकाल खेळपट्टीवरती तौहिद शेख आणि रमीज हे दोन फलंदाज आपण पाहू शकाल. स्टॅकिंग एंडला तौहिद शेख स्टॅकिंग एंडला आहे रमीज. विशाल पाटीलचा पहिला चेंडू मात्र पाहू शकाल आपण. पंच आमच्याकडे वळतील वाईटचा इशारा येतोय. सुरुवात पहा तर थोडसा चुकीच्या चेंडूवरती आणि लेंथ वरती पकड नव्हती विशाल पाटील. चेंज द गेम वडवली संघ आपण पाहतोय 67 धावा आहे आणि या धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू मात्र पंचांकडनं इशारा आलेला आहे वाईटचा. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हा वाईट चेंडू असेल. बॅक टू बॅक दोन चेंडू वाईट आणि या दोन धाबा धाबलकबडती येताना पाहतोय. सुरुवात विचार केला तर चेंज गेम वडवली संघाकडनं मात्र बरोबर होताना पाहत नाही गोलंदाज विशाल पाटील कडनं. काही विशालला मात्र लेन मिळत नाही. षटकाचा विचार केला 2 चेंडू स्क्वेअर फेकलेत त्याने. हा चेंडू ऑनसाइडला केल्याचा होता. कल्पेश चेंडू खाली चुकी नसणार मात्र इथनं पहिला झटका लागेल क्रिशा 11 बदलापूर टीमला आणि पहिला झटका दिलाय गोलंदाज विशाल पाटीलने. बिग विकेट.
बघा एफर्ट खूप चांगलं होतं. 5 धावा आपल्या टीमसाठी रोखल्या गेल्यात विशाल पाटीलने. तर चेंडू हातातून निसटला असता षटकार सुद्धा जाऊ शकला असता. स्लॉट चेंडिंग, गती परिवर्तन, खूप चांगला चेंडू होता. गती परिवर्तन केला आणि पुन्हा एकदा एक धावा. बघा प्रयत्न केलं गेलं होतं फलंदाजाकडनं, प्रयत्नाला पूर्णपणे अपयश येतोय आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहू शकाल. धावा फक्त 11 धावा धापलकावरती पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉटचा वापर, इथं मध्ये चेंडू फरार होईल. 6 धावांसाठी लॉंग ऑफ मधून चेंडू जातोय षटकारासाठी. षटकार थँक्यू. बघा टीम मीटिंग नको आहे आपल्याला. 2 षटकानंतर आपण टीम मीटिंग करू शकता. त्या अगोदर मात्र थोडंसं फास्टली खेळण्याचा प्रयत्न करा. दुसरा सामना चालू आहे. बघा पहिला सामना गावदेवी वसाड संघाने जिंकलाय. लगेचच मात्र सामना खेळावा लागेल. दुसऱ्या फेरीत पहिला सामना लगेच होईल. हा चेंडू क्लीन बॉल, फलंदाज बाद, बिग विकेट. तिसरा झटका क्रिशा 11 बदलापूर टीमला. षटक क्रमांक दुसरा संपन्न होतोय आणि 2 षटकांनंतर धपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. आणि आता मात्र येणाऱ्या क्षणामध्ये समीकरण असेल तब्बल 12 चेंडू 50 धावांची गरज. डीजे हॅलो थँक्यू. तर या ठिकाणी मंचावरती ज्यांचं आगमन झालंय ते जाबोली ठाकूरपाड्याचे अंबरनाथचे नगरसेवक सन्माननीय रामदासजी सिंगवे साहेब हे उपस्थित आहेत. तर आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर बदलापूर कुळगाव नगर परिषदेचे नगरसेवक यांचे सुपुत्र सन्माननीय प्रथमेशजी भगत साहेब हे उपस्थित आहेत. तर आयोजकांना प्रवीण पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. दत्ता पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत जांभेवली पाड्याचे. त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल आयोजकाच्या वतीने. थँक्यू जगदीश. पुन्हा एकदा मॅचकडे बोलूया. चौकार पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर, रिव्हर्स अटॅम्प. जेव्हा जेव्हा आपण रिव्हर्स अटॅम्प कराल निश्चितच 2 गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं असतं. चेंडूची लेंथ आणि चेंडूचा वेग बघितला नाही. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प केला फलंदाजाकडनं. जब्बार नन्ना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू गती परिवर्तन, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जाईल चेंडू खाली, चुकी नसणार. आता मात्र विकेट होईल आणि चौथा फलंदाज क्रिशा 11 बदलापूर संघाचा बाद होतोय जब्बार नन्ना.
तर बोनिवली गावचे आलेस मेस्त्री यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती या. सरचे स्वागत तुमचं. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉईंटला प्रहार करायचं होतं. कव्हर आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येईल उचलेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धावीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर क्रिशा 11 बदलापूर टीमची धावसंख्या टोटल पुढे येते फक्त आणि फक्त 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. बघा या धावा पुरेशा ठरतील का? बनवायच्या होत्या 67 आणि मात्र तिसरं षटक चालू असताना मात्र पाहतोय हा चेंडू खूप चांगला शॉट केला आहे. इथनं चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. बघा ते पण 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शपल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. गोलंदाज ऋतिक पाटील. षटक क्रमांक संपन्न तिसरं. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या 26 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. बघा वसार संघाचा संगणक गावदेवी वसार संघाचा संगणक आपण येऊन थांबायचं आहे. बघा लगेच सामना पाहायला भेटेल. वसार विपक्ष मात्र या संघांपैकी कोणता संघ जिंकेल तो लगेचच सामना खेळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. बघा 6 चेंडू फक्त फेकायचे आहेत गोलंदाजाला. आकाश गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतोय. 6 चेंडू 41 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला स्क्वेअर कटचा वापर. चेंडू कव्हर पॉइंटला बीट होईल. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बघा चेंडू कव्हर मध्ये खूप फास्टली गेला. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी स्क्वेअर कटचा वापर केला. कट शॉट खूप चांगला खेळला गेला तर चौकार आलाय. आणि आता मात्र बनवायच्यात तर 37 धावांची गरज. 5 चेंडू 37 धावांची गरज. आकाश पुन्हा एकदा स्लॉट चेंडू गती परिवर्तन. बघा स्लॉट चेंजिंग केलाय गोलंदाजाकडनं. डाट चेंडू फेकला गेला. आता मात्र 4 चेंडू 37 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. आता औपचारिकता बाकी फक्त. सामना जिंकण्यासाठी वडवली चेंज द गेम वडवली बी संघाला मात्र फक्त चेंडू फेकायचे आहेत 3. बघा आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहतोय आपण. चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद होईल. बिग विकेट. थँक्यू टीजे मास्टर. तर कुणाल पेनकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय. औपचारिकता फक्त बाकी आहेत. चेंडू फेकायचे आहेत. आकाशला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू असेल. चला गावदेवी वसार संघाचा संगणक आपण लगेचच यायचं आहे नाणेफेकीसाठी. स्टेपअप झाला होता. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल आणि सामना जिंकलाय चेंज द गेम वडवली बी संघाने. डीजे